आज राज्याच्या महसूल भूमी अभिलेख मुद्रांक विभागातील सर्व संघटना राज्यव्यापी संघटनाची बैठक झाली। या बैठकीमध्ये प्रामुख्याने विधिमंडळात जे निलंबन झालं त्या निलंबनामध्ये आमच्या तिथल्या युनियननी आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी काही सबमिशन केले आहे। जे अधिकारी निलंबित झाले त्याबद्दल त्यांनी जे काही त्यांना नोटीस गेली आहे किंवा त्यांना निलंबन झाल्याचं पत्र गेलं आहे, या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी शासनामध्ये त्यांची स्पष्टीकरण सादर करायचं आहे आणि त्यांचं स्पष्टीकरण आल्यानंतर 3 दिवसाच्या आतमध्ये शासन यामध्ये अंतिम निर्णय करणार आहे। सोबतच ते 3-4 महत्त्वाचे विषय होते की ग्रेड पे आमच्या सर्व महसुली मुद्रांक आणि भूमी अभिलेख अधिकाऱ्यांमध्ये ग्रेड पेच्या एक विषयावर असंतोष आहे आणि ते ग्रेड पेचा इश्यू हा त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये हाताळला होता, अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। पण मी आता सर्व संघटनांना आश्वासित केलं आहे, ग्रेड पेबद्दल मी स्वतः लक्ष टाकून त्यांच्या कामाचं जे वेतन आहे ते चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे याकरताही शासनाने लक्ष टाकलं आहे। सोबतच त्या ठिकाणी नायब तहसीलदारच्या निवड श्रेणीमध्ये निवड करताना इंटरनल परीक्षा या ज्या घेतल्या गेल्या पाहिजे त्यावर त्या ठिकाणी त्यांना निवड देण्याबद्दलची एक त्यांची विनंती आहे संघटनेची। जसं मुद्रांकामध्ये आम्ही विभागामध्ये केलं आहे की निवड करताना निवड श्रेणी देताना त्या ठिकाणी परीक्षेच्या आधारावर इंटरनल परीक्षेच्या आधारावर आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतले आहे। असेच निर्णय भूमी अभिलेख आणि महसूलमध्ये व्हावे ही संघटनेची मागणी शासनाच्या विचाराधीन आहे। निश्चितपणे यावर काम करणार आहे। सोबतच महसूल विभागाचा आकृतीबंध हा आता परवा आम्ही मुद्रांकाचा आकृतीबंध झालेला आहे, पण महसूल आणि भूमी अभिलेखचा आकृतीबंध हा त्या ठिकाणी प्रलंबित आहे। लवकरच उद्या एक संघटनेची बैठक आमचे एसीएस महसूल घेतील आणि आजची परिस्थितीनुसार म्हणजे दांगट समितीचा अहवाल आमच्याकडे आहेत, पण या ठिकाणी काही आधुनिकीकरण झालं आहे, काही त्या ठिकाणी जनसंख्या वाढलेली आहे। 15 वर्षापूर्वीचा काही प्रपोज आकृतीबंध असेल तो काही तसा काही राज्याला फायदेशीर होणार नाही आणि म्हणून संघटनेच्या सर्व म्हणणं आता आम्ही आकृतीबंधामध्ये अंतर्भूत करून एक चांगला आकृतीबंध महसूल विभागाचा आणि भूमी अभिलेखचा करण्याचा शासनाचा विचार आहे। तर त्या ठिकाणी संघटनेची बैठक होईल, आम्ही त्यामध्ये मार्ग काढू। एकंदरीतच महसूल खात्यामध्ये महसूल खात्याने घेतलेले निर्णय, महसूल खात्यामध्ये होणारे आमूलाग्र बदल आणि नवीन आधुनिकीकरणाचा विचार घेता महसूल खात्याच्या सर्व अधिकारी यांनी जे युनियननी माझ्याशी चर्चा केली, संघटनांनी चर्चा केली, निश्चितपणे संघटनांनी मांडलेले सर्व विषय शासन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करत आहे। मी सांगितलं आहे की संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्याला विनंती केली आहे की कुठलेही आंदोलन करायची गरज नाही। शासन महसूल अधिकारी महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या मागे ठामपणे उभा आहे। त्यांच्या प्रश्नाची जाण शासनाला आहे। मागच्या वर्षभरामध्ये 750च्या वर प्रमोशन आम्ही या ठिकाणी केले। या ठिकाणी 10 वर्षापासून निवड श्रेणी आपल्या सिनियरिटी लिस्ट होत नव्हत्या, त्या आम्ही केल्या। नायब तहसीलदारचे प्रमोशन झालेत, ॲडिशनल कलेक्टर, सिलेक्शन ग्रेड ॲडिशनल कलेक्टर, प्रांत आम्ही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रमोशन केलं। त्यामुळं शासन हे आमच्या महसूल अधिकाऱ्याच्या पाठीशी आहे, कर्मचाऱ्याच्या पाठीशी आहे। अनावधानाने काही चुका झाल्या तेही आम्ही मान्य करतो, पण या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जमीन व्यवहारामध्ये गौण खनिजामध्ये कुठल्याही त्या ठिकाणी शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांचा इन्व्हॉल्वमेंट राहू नये याची सुद्धा काळजी घेतली गेली पाहिजे, अशाही सूचना मी दिल्या आहेत। कुठल्याही पद्धतीचं आंदोलन करायची गरज त्या ठिकाणी महसूल अधिकाऱ्याला कर्मचाऱ्यांना पडणार नाही याबद्दलही मी त्यांना आश्वस्त केलं आहे। मला विश्वास आहे की आमचे महसूल विभागाची सर्व संघटना शासनाचं आव्हान त्या ठिकाणी मान्य करतील आणि त्यांनी प्रस्तावित केलेलं आंदोलन ते परत घेतील। त्याचबरोबर कुठेतरी अधिवेशन काळामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही निर्णय घेतले गेले, काही विधेयक समोर आणली गेली, त्यामुळं काही जण दुखावले गेलेत आणि यातून सगळं राजकारण झालेलं आहे आणि अशा प्रकारे आंदोलन तुमच्या विरोधात पुकारलं गेलं किंवा तुमच्या विरोधात अशा प्रकारे काही तक्रारी झाल्या वगैरे असं म्हटलं जातं। नाही, मला असं वाटतं की काही त्या ठिकाणी गैरसमज आमचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे झाले आहेत ते आम्ही दूर केले। याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही आहे। कर्मचारी कधी मंत्र्याबद्दल काय राजकारण करतील, आमचे अधिकारी कशा राजकारण करतील? त्यांना निलंबन झालं आहे,
त्यामुळे त्यांना भीती वाटत आहे. एक मनात भीती निर्माण झाली आहे की आमचे अधिकारी इतकं काम करतात तरी निलंबित होतात. खरं तर काही त्या ठिकाणी जे दोष असतात दोषामुळं निलंबन करावं. निलंबन म्हणजे काही अंतिम शिक्षा नाही आहे, पण मला हे कळतं की निलंबन झाल्यावर त्यांची सामाजिक परिस्थिती मानसिक परिस्थिती त्या ठिकाणी वाईट होतं आणि त्यामुळं निलंबन म्हणजे शिक्षा नाही आहे. निलंबन परत घेता येतं, पण त्याचं स्पष्टीकरण घेऊन त्यामध्ये झालेल्या चुका दूर करून निलंबन वापस घेण्याची पद्धती आपल्याकडे आहे, ती आपण अंमलात आणू. पण एकच आहे की शासन हे आता गतिमान पारदर्शी आणि लोकाभिमुख प्रशासनाचा विचार करत आहे. तर महसूल खात्याच्या एकंदरीत सर्व कर्मचाऱ्याच्या पाठीशी मी ठामपणे उभा होत असताना मी महसूलच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्याकडनं एवढंच त्या ठिकाणी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो की आपल्या सरकार, देवेंद्र फडणवीसांचं सरकार, आमचं सरकार हे जे आहे हे लोकाभिमुख होण्याकरता, गतिमान होण्याकरता आपलं इन्व्हॉल्वमेंट जास्तीत जास्त वाढवावं. आणि काही त्यांना अडचणी असेल तर महसूल मंत्री डायरेक्ट चर्चा करायला तयार आहे. काही त्याच्या ठिकाणी दुसरं गरज नाही आहे. आणि त्यामुळं जे काही मनात भीती निर्माण झाली की आमच्या महसूल कर्मचाऱ्याच्या मनात ती त्यांनी काढून टाकायची आहे. निश्चितपणे महसूल मंत्री म्हणून मी पालकत्वाच्या भूमिकेमध्ये आमच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्याच्या मागे ठामपणे उभा आहे आणि आमच्या महसूल आणि त्या जो आपला मुख्य कणा आहे शासनाचा, हा कणा प्रचंड मजबूत ठेवायचा आहे. कुठल्याही जमीन व्यवहारामध्ये, कुठल्याही त्या ठिकाणी वेगवेगळ्या चुकीच्या प्रकरणामध्ये आमचे महसूल अधिकारी कर्मचारी सापडणार नाही. त्यांनी चुकीचं काम करू नये. कोणत्याही प्रकारचं सस्पेन्शन पुढच्या काळात होणार नाही याची काळजी आमच्या महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी घ्यायची आहे. मला वाटतं ते घेतील. आपल्या विभागातील कर्मचारी आणि मंत्री कोकाटे यांना अटक कधी होऊ शकते? पोलीस नाशिकवर निघाले. यासारख्या घटनांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते. असं आहे की जे काही कोर्टाचा निकाल आहे, कोर्टाच्या निकाला आणि ते प्रकरण जेव्हा काही दाखल झालं असेल, कोर्टाच्या निकालावर आपल्याला आता जो काही कारवाई सरकार म्हणून जी काही व्हायची ती होईल. पण मला आता पुढची माहिती नाही. मी संघटनेच्या बैठकीमध्ये होतो, निश्चित माहिती घेऊन बोलेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.